अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, सुफई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुलांनो, आज आपण विषय मराठी यामधील वाचनाचे वेळ भाग 2 आज आपण शिकणार आहोत. याचा भाग 1 आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो. आशा पाटील यांनी लिहिलेले वाचनाचे वेळ हे पाठ आज आपण शिकणार आहोत. सोनालीला अतिरिक्त वाचन करण्याची सवय निर्माण झाली पाहिजे, म्हणून आईने काय प्रयत्न केले आहे हे आपल्याला या पाठात सांगितलेले आहे. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली हे आपण या भागात आपण शिकणार आहोत. तर चला मुलांनो, आपण पुढे बघूया. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. आईने काय म्हटलं की शॉर्ट समरी लिही, म्हणजे प्रत्येक जे स्टोरी आहे, जे कहाणी आहे त्याची म्हणजे शॉर्ट समरी आईना सोनालीला लिहायला सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले. सोनालीला हे जे वर्क होता म्हणजे तिला इझी वाटले. पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना, मतलब उसको याद नहीं रहता था कि आगे का क्या है. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. सोनालीनं आईला सांगितले की मी जे बुक्स आहे ते म्हणजे पुन्हा रेफर करते. खरे तर आज घरात आजी आजोबा मीन्स ग्रँडफादर ग्रँडमदर, बाबा दादा, जर काकू काकू मीन्स आंटी, काका मीन्स अंकल, या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. आता सोनालीला पाहून का बरं नवल वाटत होते? कारण ती कोणत्याही प्रकारचा अवांतर वाचन करत नव्हती. पण आईनं सांगितल्यानंतर ती अभ्यास करायला तिनं सुरुवात केला होता. आता तिने एक पान घेतले, त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेस काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले. आता काय केलं सोनालीनं, एक पेज घेतला आणि त्या पेजवर म्हणजे जे स्टोरी होती त्याचा नेम लिहिला आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पण लिहिला होता. बघता बघता तिचे पान भरले होते. ती परतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. तिनं काय केलं, त्या पानावर सर्व काही कथाचे नेम वगैरे आणि त्याच्यामध्ये काय आहे ते लिहिला आणि भरल्यानंतर आईजवळ गेली. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. आईला आनंद निर्माण झाला. मम्मी खुश हो गए उनके कि सोनाली अब एक्स्ट्रा भी मतलब पढ़ाई कर रही है. आईने तिच्या घरातल्या शाळेपुढे कौतुक केल्यावर तिचं आनंद गगनात मावतच नव्हता. तिच्या आईने काय केलं की तिचे ग्रँडमदर ग्रँडफादर, तिचे अंकल आंटी इनके सामने सोनाली की तारीफ करे, इसलिए सोनाली बहुत खुश हो गई. तर शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईचे काय काय आणि कशी कशी मदत केली ते सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी सोनाली शाळेमध्ये गेली, स्कूल में गई और वहाँ पर अपने फ्रेंड से कहा कि मैंने कल मम्मी की मदत की है आणि कशी मदत केली ते सांगितलं आणि सोबतच एक कथा ही ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. मी सोनालीना अभी तक कोणता भी एक्स्ट्रा पढ़ाई नहीं की थी उसने. आणि तिच्यातला हा आमूलग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. आता आमूलग्र बदल म्हणजे की
मतलब चेंज होना। एक आधे बार हम पढ़ाई करते पण मतलब उससे भी ज़्यादा हमने ज़्यादा करना, हमारे हॅबिट्स अच्छी हो जाना. आणि वर्गात प्रथम बाईनं आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले. म्हणजे शाळेमध्ये सोनालीची जी टीचर होती त्यांनी पण सोनालीचं अभिनंदन केला आणि शाबासकी दिली. नंतर तिने वर्गात एवढे छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. नंतर सोनालीनं पण शाळेमध्ये पण एक कहाणी किंवा स्टोरी सांगितली म्हणून तिच्या टीचरना तिला शाबासकी दिली. सोनालीला आज खूप आनंद झाला होता. म्हणजे सोनाली काय झाली, ती हॅप्पी झाली होती. तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकाचे वाचन करायचे ठरवले होते. आता सोनालीनं काय विचार केला होता, क्या सोचा था उन्होंने कि अब लाइब्रेरी के मतलब रोज़ एक एक बुक लाकर मुझको अच्छी पढ़ाई करनी है. जो हमारा स्कूल का सिलेबस रहता वो तो है, पण एक्स्ट्रा भी मुझे रीडिंग करना है. ऐसा किसने सोचा था, सोनालीने. त्यामध्ये ती आवडलेल्या वेळी ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानशी पुस्तक तिला भेट दिली. आता तिचा बर्थडे होता, तर त्या बर्थडेमध्ये उनके पापा ने उनको गिफ्ट दिया. क्या दिया, मतलब एक बुक्स दिया, मतलब नाइस बुक, अच्छी बुक्स. तिच्या वर्गातील साऱ्याच मुलांनी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नव्हती. अब सोनाली को कि भाई तू पढ़ाई करते जा ऐसा बोलने का कोणता भी वक्त नहीं आ रहा था. वो हमेशा पढ़ाई में मतलब मगन ही रहती थी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाचनाचे वेळ हे पाठ शिकलो आहो. याचे तुम्हाला छानपैकी वाचन करायचे आहे. आता याचे क्वेश्चन आन्सर आणि मीनिंग मी तुम्हाला ग्रुपवर PDF माध्यमातून पाठवणार आहो. तोपर्यंत तुम्हाला छानपैकी अभ्यास करायचा आहे. याच्या नंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहो. तोपर्यंत धन्यवाद.